नमस्कार, स्टिचिंग विथ इला चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण शिवणार आहे एक छोटीशी पर्स। हा फ्रॉक आपण शिवलेला आहे, खानाचा हा फ्रॉक आहे बघा शिवलेला। हा फ्रॉक आहे, याच्यासाठी आपल्याला मॅचिंग पर्स करायची छोटीशीच, खानाच्या कपड्याचीच आहे हे पण पर्स पण। तर त्या तुकड्याची उंची आहे 12.5 आणि रुंदी आहे 5। हे बघा, फ्रॉकसाठी मॅचिंग पर्स लहान मुलीसाठी, उंची तुकड्याची 12.5 रुंदी 5। हे बघा, हे 12.5 आहे, 12.5 आहे, हे 12.5 उंची आहे आणि अशी रुंदी आहे 5। हा तुकडा एक काढून घेतला आपण। आता हा बघा 12.5 आणि हा 5, याला फक्त आपण असा मध्य घ्यायचा आणि 2.5 इंचावर असा एक छोटासा आकार द्यायचा, राऊंड कट। हे बघा, हे 2.5 इंच घेतले आपण, थोडासा आकार द्यायचा आहे। हे बघा, असा गोल द्यायचा आकार, तो आपण कापून घ्यायचा आणि ह्या मापाचे आपल्याला ते तुकडे काढून घ्यायचे आहेत। पटकन होणारी छोट्या छान पर्स आहे, तुम्ही लक्षपूर्वक बघा। हे बघा, हे असं आपण तुकडा काढला, हाच तुकडा आपण हे बघा याच्यावर काढून घेतला फ्रॉकच्या मॅचिंगला। हे बघा, छोटीच मुलगी आहे, 7-8 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक आहे। तर हा तुकडा काढलेला आहे। आता ह्याला फक्त आपण काय करायचं, हा राऊंड इथून असा शिवून घ्यायचा आणि इथं शिवायचं। हे बघा, हे बघा, हे 3 तुकडे काढलेले, हा एक, हा अस्तरचा। हे बघा, तर आपण काय करणार आता, हा अस्तरचा तुकडा इकडं वरती घेणार आणि काय करायचं, हे बघा इथून कट मारलेलं आहे मी, या कटपासून बरोबर आपण हे असं शिवून, हे बघा या कटपर्यंत यायचं आपल्याला आणि ही बाजू एक शिवायची आणि इथपर्यंत शिवायचं आणि इथं खाली शिवायचं। एवढंच शिलाई मारायची। बघा, हे शिलाई मारली राऊंड, याला आपण असे कट मारून घेऊया आणि हे पलटी करून घेऊ आपण। आणि हे बघा, इथे एक शिलाई मारली 7-8 मिनिटात। हे बघा, शिवून घेतलंय आणि याच्यासाठी आपल्याला एक छोटा बेल्ट लावायचा आहे। हा, हे बघा, हा 1.25 इंचाची पट्टी काढलेली, 1.25 इंचाची, आणि दोन्हीकडनं दुमडून हे पट्टी तयार करून घेतली आहे बघा। अशी दोन्ही साईडने अशा टिपा मारलेल्या आहेत। तर हे आपण काय करायचं, आधी सगळ्यात पहिले इथं आपण आतल्या साईडने शिवून घेऊया, कारण हे आपल्या आत येणार आहेत बंद। हे बघा, इथे एक शिवूया आणि हे बघा, हा दुसऱ्या साईडला शिवून घेऊया। इथं हे आतमध्ये जाणार बंद, त्यामुळे हे असं शिवून घेऊया दोन्हीकडनं। हे बघा, हे दोन्ही असे, हा इथं आणि हा इथं थोडासा असं शिवून ठेवूया, हा इथं आणि हा इथं, दोन्ही साईडला 2 असे पण लावून घेऊया बघा, हा इकडं आणि हा इकडं, म्हणजे हे दोन्ही बरोबर असे येतील। हे लावून घेऊया। बरं, ही बेल्ट आपण किती 45 इंचाचा काढलेला आहे हा। हे बघा, 45 इंचाचा आहे आणि 2.5 इंच घेऊन त्याला अशी दुमडून पट्टी तयार केलेली आहे बेल्ट लावायला। आता आपल्याला काय करायचं, ह्याला हे लावायचं, बटन वगैरे काय नाही। हे बघा, हे वेलक्रो म्हणून मिळतं, हे बघा जनरल स्टोअरमध्ये मिळतं। ही पट्टी आपण ह्याला लावणार आहे, ह्याला मग दुसरं काही लावायची गरज नाही। तर मी त्याचा एक तुकडा असा कापून घेतलेला आहे। तर आपण कसं करायचं, हा बघा, हे बघा, ही आपली पर्स असे असे होणार आहे, असे होणार आहे। तर ते आपल्याला कुठं लावायचं आहे बघा, इथं एक लावायचं आहे आणि इथं एक पट्टी लावायची। हे बघा, हे अशी पट्टी काढून एक इथं लावायची। तर त्यासाठी आपण काय करू, असं मध्य काढून घेऊ। हे बघा, हे 5 इंच आपलं कपडा आहे, तर त्या 2.5 इंचावर आपण खून केलेली। हे बघा, आणि हे असं या मापात आपल्याला लावून घ्यायचे। बघा, एक तुकडा इकडे लावायचा आहे
तर हे बघा किती इंचावर येते बघायचं. हां हे बघा इथं एक येईल आणि एक इथं मधोमध येईल. हे बघा हे असं आपल्याला लावून घ्यायचं. हे बघा हे बरोबर असं लावून घ्यायचं. हे बघा त्या 2 पट्ट्या आपण लावून घेऊया. हे बघा हे वेलक्रोर हे लावून घेतलेलं आहे. हे कुठल्याही जनरल स्टोअरमध्ये ही मिळती पट्टी. ही पर्ससाठी वापरायला उपयोगी आहे. बघा आता काय करायचं आपल्याला, हे आपण बघितलं ना, हे बघा असं लावलेलं आहे आणि ह्या बाजूला आपण हे बेल्ट आतमध्ये लावून घेतलेले आहेत. आता फक्त आपल्याला काय करायचं, हे आत धरायचे बेल्ट आणि हे बघा ह्या कटपासून आणि ह्या इथून असे फक्त साईडला शिलाई मारायचे 2. बघा एकदम पटकन होती की नाही. बघा पर्स पूर्ण व्हिडिओ पाहिलात का तुम्ही. बेल्ट आधी जोडून घेतलेले आहेत. हे बघा ही आपली पर्स तयार झालेली आहे. हे बघा हे बेल्ट आहे साईडला. आणि तुम्ही कोणी छोट्या मुलीसाठी जर फ्रॉक शिवला तर हे बघा हे बरोबर असं ह्याला बसते. ह्याला आपण काय करू, एक असं छोटंसं बटन लावू, इथं छान असं दिसेल. हे बघा तर अशी ही पर्स ह्या फ्रॉकसाठी आहे. फ्रॉक तुम्हाला दाखवला आहे मी. हे बघा ह्या फ्रॉकसाठी ही पर्स शिवलेली आहे. हे बघा हे बघा कशी वाटते बघा तुम्हाला. फ्रॉकवर ही पर्स घेणार आहे. छोट्याशा फ्रॉकसाठी ही पर्स. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलात का. पूर्ण पाहिला असेल आणि आवडला असेल तर लाईक करा आणि स्टिचिंग विथ लीला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा ह्या फ्रॉकसाठी ही पर्स शिवलेली आहे, मॅचिंग पर्स. तुम्ही कोणी लहान मुलीचे फ्रॉक शिवले तर त्याच्यावर तुम्ही अशी छानशी छोटीशी पर्स शिवू शकता. हे बघा